सरकार चोर है, चोर है, चोर है। हमारे मोदी तेरा खेल, सोने के भाव से बिकता तेल, हमारे मोदी तेरा खेल, सोने के भाव से बिकता तेल। मोदी करते हाय हाय, हमारे मोदी तेरा खेल, सोने के भाव में बिकता तेल, हमारे मोदी तेरा खेल, सोने के भाव में बिकता तेल, खेल सोने के भाव में बिकता तेल। महागाई वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय? महागाई चल रे उचल उचल लोकशाहीचा काळ सरकार करतंय पोलिसाच्या मार्फत त्या ठिकाणी युवकाला अडवण्याचं काम, त्या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार सातत्यानं करतंय. म्हणजे युवकांनी रस्त्यावर आलं नाही पाहिजे, यांच्या विरोधात बोललं नाही पाहिजे. आज ही महागाईच्या माध्यमातून लूट करतायत. ही लूट जर शांतपणे तुम्ही सहन केली तर आम्ही काही बोलणार नाही, पण तुम्ही रस्त्यावर आला तर आम्ही तुमचा गळा त्या ठिकाणी दाबू. आम्ही पोलिसाच्या मार्फत तुम्हाला आंदोलन करू देणार नाही, हे आज आपण या ठिकाणी बघतोय. परंतु आंदोलनाची परवानगी तुमच्याकडे होती का? राज्यभर आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि राज्यभर आम्ही आंदोलन करतोय आणि लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय. आणि आम्ही कालच सोशल मीडियावर हे आंदोलन राज्यभरासाठी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. या सरकारमधल्या मंत्र्याला फिरू देणार नाही जर ह्यांनी महागाई कमी केली नाही आणि युवकाच्या रोजगारासाठी भरती केली नाही तर आम्ही या सरकारच्या मधल्या मंत्र्याला फिरू देणार नाही. नंतरचे आंदोलन ह्या मंत्र्याच्या घरासमोर आम्ही त्या ठिकाणी करू. आज ह्या खरं तर हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं सरकारमध्ये यायचं आणि दुसरीकडे तीच लाडकी बहीण आता दोडकी बहीण करायचं, हे तुझ्या भावनाची वागणूक त्या ठिकाणी दिली. आणि एखादा प्रश्न निर्माण व्हायला लागला की यांच्या जे भांडण आहेत श्रीवादाचे, एकनाथ शिंदेच्या बहिणी असल्यामुळं देवेंद्र फडणवीस त्यांना सावत्र भावासारखी वागणूक देत आहेत का, हा देखील प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. आपण पाहिलं सरकार